फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नागपूर इंटरव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुम्हाला आमचा हा व्लॉग शेअर करण्यास, कारण आम्ही चाललो आहे पिकनिकला, फॅमिली पिकनिक। ये गेस करा कुठे? आम्ही चाललो आहे यवतमाळला। यवतमाळ येथील सापर्ड्या या गावाला आम्ही चाललेलो आहे आणि तिथे जायसाठी आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे। सगळ्यांनी सकाळी उठून आपले टिफिन बनवले आणि आता सगळे तयारी वगैरे करून बसमध्ये चढले आहेत। सगळ्यांनी हाय करा, हाय करू नका बघा सगळ्यांना हाय करा करा म्हणावं लागून राहिलं। हाय कर। सगळे खूप एक्सायटेड आहेत बाहेर जायसाठी, कारण आम्ही खूप दिवसानंतर फॅमिली पिकनिकने चालले आहोत। बस बरोबर 7 वाजता येऊन पोहोचली होती आणि आम्ही पण रेडी झालो होतो। सकाळीच आम्ही 4 वाजता उठून सर्वांनी डबे तयार केले आणि आम्ही निघालो होतो। आणि बघा आम्हाला निघता 8:15 वाजले, 7चे 8:15 आम्हाला झालेच, तरी आम्ही बरोबर टायमावरती निघत आहोत। हाय राध्या, अरे वा हुशार राध्या, काय करते? तर सर्वांचं आता इंट्रोडक्शन झालेलं आहे आणि आमची बस पण रोडाने निघालेली आहे। सर्व मोबाईलमध्ये सेल्फी, कोणी मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यात, कोणी गोष्टी करण्यात बिझी आहे। ये आमचे एक्साइटेड यंगस्टर्स। तर बस आता निघालेली आहे रोडाने। राध्याची एक्साइटमेंट, राध्या आज फर्स्ट टाइमच बसमध्ये। राध्याला गाणे लागतं बरोबर डान्स येतो। त्यानंतर आमची गाडी आली आहे पेट्रोल पंपवर आणि पेट्रोल पंपवर थांबल्यानंतर आम्ही पण फ्रेश व्हायसाठी खाली उतरलो आणि चिप्स वगैरे पॉकेट्स वगैरे घेऊन आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो। बसमध्ये नंतर त्यांनी गाणे लावले, बघा बसमध्ये सगळे जण आता एक्सायटेड आहेत खूप। आता आम्ही डान्स करणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत। भीमाचे गाणे लागले आणि सगळ्या बायांना बघा कसे डान्स करत आहेत। भीमाच्या गाण्यावर सगळ्यांना ताल लागला। भीमाचे गाणे लागताबरोबर एकदम रक्तात सडसडाट आणि डान्स करण्याचा एक वेगळाच आपल्या अंगात सडसडतो। तुम्हाला पण भीमाचे सॉंग्सवर डान्स करायचं वाटतं का? आणि गायला पण खूप छान वाटते। बघा सगळे जण पुन्हा बसलेले आहेत आणि भीमाच्या गाण्यावर ताल देत आहेत। त्यानंतर नॉर्मल सॉंग्स लागले आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत आता बसमध्ये एन्जॉय करण्यासाठी। तर बसमध्ये एन्जॉयमेंट करणे हा ट्रिपमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे। तुम्हाला कसं वाटते बसमध्ये एन्जॉय करायला? कारण बसमधलं एन्जॉयमेंट हा सर्वात मस्त एन्जॉयमेंट असतो। डान्स ऐका, गाणे म्हणा, चला चला डान्स करा। राध्याचं फेवरेट सॉन्ग, राध्या गाणं लागतं बरोबर तिचे अंगामध्ये अंगारू सांगरसा, स्वामी 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 स्वामी, स्वामीज फेवरेट सॉन्ग। सर्वांची मस्ती एन्जॉयमेंट चालू आहे आमची। तर डान्स करत करत मस्ती करत खूप एन्जॉय करत करत आम्ही आता चाललो। डान्स करता मजा येते, इतकी मजा येते। तुम्हाला कसं वाटते बसमध्ये डान्स करायला? मला कमेंट करून नक्की पाठवा। सर्व खूप एक्सायटेड आहे, डान्स करत करत चालले आहे।
डान्स करून झाल्यानंतर आता रात्र झोपलेली आहे. ऑलमोस्ट सर्व लोक झोपेतले आले होते आणि सर्व झोपले. त्यानंतर आम्ही आता पोचत आहे चापर्ड्याला. आम्ही आता पोचलो आणि सर्वजण आपापले सामान बघत आहेत, शोधत आहेत कोणते कोणते सामान राहिले. त्या सगळे सामान घेऊन सगळे खाली उतरत आहेत. हे बघा सगळे खाली उतरले. आता आम्ही पोचलो. सगळे सामान घेऊन खाली उतरत आहे. बघा आमची बस, रस्ता. ही बघा विहार आहे ना, एकदम मस्त विहार. असं वाटतं जपानीज लोकांनी बांधलेली आहे. हे बघा इथे बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे. खूप पॉश असं हे विहार होतं. इथे किती सारे चेअर्स लागले आहे खूप साऱ्या लोकांसाठी. हे बघा मी चिप्स विसरली होती म्हणून पुन्हा गेली धावत धावत चिप्स आणायला. हे बघा किती सुंदर असं हिरवं वातावरण आहे सगळीकडे. छान कुंफू प्रॅक्टिस करायला यायचं तुम्ही. इथे पोस्टर लागलेला आहे. रद्द चालली आहे पुचुक पुचुक करत आपलं चुक चुक चुक. त्यानंतर आम्ही आलो आणि आम्हाला खूप जोरात भूक लागली. आमच्या पोटामध्ये चुहे दौडत होते. तर सर्वांनी जे टिफिन आणले होते सगळ्यांनी एकत्र केले आणि सर्व पंगत म्हणून जेवायला बसले. सगळ्यांनी सगळं काही एकमेकांसोबत शेअर केलं आणि आता आमचं जेवण झालं. आम्ही आता रिलॅक्स करत आहोत. कोणाला बसायचं आहे, कोणाला पाणी प्यायचं आहे, कोणी काय करत आहे, सगळे रिलॅक्स करत आहेत. त्यानंतर क्रिशू गेली आणि म्हणाली तिकडे डक आहे, डक पाहायला चला, डक पाहायला चला. तर सगळे म्हणाले चला चला जाऊया. हे बघा सगळे निघाले आता डक पाहायला. राधाला म्हटलं चला, चलत आहेत आता सर्व डक पाहायला चालले आहेत. हे बघा नदी, किती मोठं असं छान झाडं वातावरण आहेत. ही नदी पण आहे एकदम लागूनच. पावसाळ्यात तर खूप भरलेली असते ही नदी आणि आता उन्हाळा असल्यामुळे नदीला पाणी एकदम कमी आहे. आणि हे बघा डग, खूप ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये डग आहेत. टायगरला कसं मारलं आपण? कसं मारलं? फेकून दिला. अरे बापरे. क्यूटनेस क्रिशू आणि ऋतू कुठं त्या पहाडीच्या समोर बोलायला लागल्यावर पुरुष बहुत मजा आला, बहुत मजा आला. राधा आणि पापा डग बघत आहेत. हे बघा डग. ते बघा व्लॉग बनवत आहे. ब्लॉगर आमचे व्लॉग बनवत आहेत. सगळेजण डग पाहण्यात बिझी, फोटो काढण्यात बिझी. बघा डग कसे तैरत आहेत. एवढ्या उन्हात बिचारांना किती गरमी लागत असेल म्हणून ते पाण्यात मस्त तैरत आहेत. क्रिशूचे पप्पा राधाला गेले जवळून बघायला डग. त्याला पाणी मारून मारून डगला हकलून राहिले. बिचारे डगला बाहेर काढून टाकलं. क्रिशा रडून राहिली. राधाला पकडलं म्हणून क्रिशाला टोपी घालून दिली, छान रुमाल. आता आम्ही निघालो आहे विहारात जायसाठी. आम्ही जेवण केलं, फ्रेश झालो, डग बघितले. आता आम्ही चाललो विहार बघायला. हे बघा विहार किती सुंदर पॉश असं विहार आहे. शांती आहे, एकदम शांती. हे बघा बसायसाठी असं मस्त त्यांच्यासाठी स्पेशल करून ठेवलेलं आहे. हे बघा निरनिराळ्या प्रकारच्या मूर्त्या विहार ठेवल्या आहे इथे. हे मेन मूर्ती आहे, जे गौतम बुद्धाची मेन मूर्ती आहे. गौतम बुद्धाला पाया लागण्यासाठी राधा कशी करत आहे. राधा आणि राधाचे अंकल मस्त पाया लागत आहेत. राधाला दिला आता पैसे टाकायला. बिचारीला पैसे टाकताच नव्हते येत. घरी आपल्या गल्ल्यामध्ये टाकते ना ती पैसे. तिला सवय आहे पैसे टाकायची. काय
नाही जमत आहे, नाही जमत आहे. हा माझं सामा. हा, घे, पकड 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 पकड. हा टाक आता. ये फायनली राध्याने पैसे टाकले. दे आता वापर दे माझे. हुशार. अभी भाग रही है राध्या, भाग रही है जोर जोर से. आता सगळीकडे बाहेर आलो आम्ही आणि हे मुली खेळत आहेत. छान, इतकं सुंदर वातावरण, अशी शांती भेटली तिथं. असं वाटलं की बाहेरच नाही, इतकं बसूशास वाटत. आम्ही चाललो आहे आता नेक्स्ट प्लेसला, विनोबा भावे आश्रम. ह्या आश्रममध्ये आल्यानंतर आम्ही स्वच्छता काय असते हे एकदम जवळून पाहिलं. 15 मिनटानंतर, प्रत्येक 15 मिनटानंतर हे सर्व स्वच्छ झाडू मारायचे, पोछा मारायचे. येथील अनुसंधान किती सुंदर आहे बघा. इथे कोरीव काम पण आहे, दगडावर कोरीव काम केलेलं आहे. जवळून एक एक करून सगळं असं मस्त पुराणे बिल्डिंग्स असतात ना, त्यावर ते असं कोरीव काम मस्त केलेलं आहे. पुराण्या जमान्यातील मूर्ती, कोरीव काम सर्व इथे मस्त ठेवलेलं होतं एकदम. आम्ही चाललो आहे ते रेकॉर्ड करत करत. आणि ऊन इतकी भारी होती बघा, पाय लासत तिकडे जावं लागलं आम्हाला, कारण चप्पल घालणं अलाव नव्हतं. इतकी ऊन होती, धावत जावं लागलं मला, धावत जावं लागलं. हे बघा, अंदर एक मंदिर पण आहे इथे. आता हे मंदिर कोणाचं आहे तेवढं समजलं नाही. हे बघा कशा आराम करत आहेत इथे. इतकी स्वच्छता आहे इथे. 15 मिनटानंतर झाडू मारत होते आणि इतकी शांत फिलिंग होती. सगळीकडे हिरवं वातावरण. एवढा उन्हाळा असून सुद्धा इथं असं थंड फील होत होतं. आणि बघा किती मस्त झाडे वगैरे लावले आहे यांनी. त्यानंतर आम्ही झालो आहे नेक्स्ट प्लेसवर. हे बघा राध्या कशी चिप्स वगैरे खाते. आम्ही आलो आहे आता बुद्धविहारमध्ये. केळझरमध्ये एक बुद्धविहार आहे, तिथे आम्ही आलेलो आहे. तिथे म्हणतात की गौतम बुद्धाचे अस्थियाचं काहीतरी अवशेष आहे तिथे ठेवलेलं आहे. खूप मोठं असं विहार आहे इथे. बुद्ध विहाराच्या जवळच भंतेजी वगैरे राहतात. आणि इथे छान प्रकारे असं राहायची सोय पण आहे, घर पण आहे. आणि बघा विहार. आम्ही गेलो, वंदना केली आणि थोडंसं बसलो, आराम केलं, इकडे तिकडे टहललो. छान प्रकारे मस्त वाटत होतं, एक नंबर अशी फिलिंग येत होती आम्हाला. हे बघा राध्या आणि राध्याच्या दोन्ही आका, खुशबू आणि चुटकी राध्यासोबत खेळत आहे. त्यानंतर आम्ही चाललो आहे घरी जायसाठी. पुन्हा आम्ही घरी जायसाठी जातो आणि बसमध्ये अशी मस्ती करत चाललो आहे. सगळे अशी मस्ती करत चालले आहेत. डान्स तर आमचा थांबलाच नाही बाबा. एवढा डान्स करला आम्ही आज. पूर्ण दिवसभर आम्ही असं डान्स करत गेलो, डान्स करत आलो. हे बघा डान्स, राध्याचा डान्स एक नंबर. बायला गाणं लागतं बरोबर असे डान्स सुचतात. मस्त डान्स करते आमची बाई. कर बापू अंगार अंबरसाईचं फेवरेट सॉन्ग आहे. तर मस्ती करत झोप झाल्यानंतर रात्र झाली आणि आम्ही आता आलो आहे घरी. सगळे बसमधून खाली उतरत आहे. तुम्हाला आमचा आखरी बाय. तर आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायची इच्छा आहे ते पण सांगा. आम्ही तशा प्रकारे व्लॉग्स बनवू. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटतो ते पण नक्की कळवा. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर्स नक्कीच करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला, थँक्यू, बाय बाय.